वळूया महत्त्वाच्या बातमीकडे। पश्चिम आशियात इस्रायल आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे चटके संपूर्ण जगाला बसतायत। मात्र हे युद्ध थांबवण्यासाठी मोठा भाऊ म्हणून सुरक्षा परिषदेतील अमेरिका, रशिया, चीन यांसारखे देश ठोस भूमिका काही घेत नाही। त्याची कारणं नेमकी काय आहेत पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। पश्चिम आशियात युद्धाचा भडका। इस्रायल लेबनॉन संघर्ष कधी थांबणार? भडकलेलं युद्ध, कुणाचं अपयश? पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला। इस्रायल आणि लेबनॉन एकमेकांवर रॉकेट आणि क्षेपणास्त्राचा मारा करतात। या युद्धाच्या आगीत फक्त दहशतवादीच नाही तर सर्वसामान्य नागरिकही होरपळतायत। रशिया युक्रेन युद्धावेळी युरोपीय महासंघ आणि अमेरिका युक्रेनच्या बाजूने उभे होते। मात्र पश्चिम आशिया पेटलेला असताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील देश बोटचेपी भूमिका घेतायत। त्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूया। अमेरिकेतील निवडणुकीमुळे हॅरिस आणि ट्रम्प यांची बोटचेपी भूमिका। पॅलेस्टाईनचं समर्थन करणारा रशिया युद्धात गुंतलेला असल्यामुळे युद्ध रोखण्यात अडचणी। वर्चस्वासाठी असलेली इराण आणि सौदी अरेबियातील स्पर्धा। चीन आर्थिक राजकीय हितसंबंध जपण्यात मग्न। इस्रायल आणि लेबनॉन असो वा रशिया युक्रेन युद्ध, या युद्धाचे चटके संपूर्ण जगाला बसतायत। त्यातच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील देश ठोस भूमिका नाही घेत तर भारत भूमिका घेत असूनही सुरक्षा समितीचं सदस्यत्व नसल्यानं असहाय्य आहे। त्यामुळे या बड्या देशांनी दहशतवादाचा जीव नेमका कुठे आहे हे शोधून त्यावर घाव घालण्याची गरज आहे। तसंच पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी आधी शस्त्रसंधी आणि त्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायल या द्विराष्ट्र प्रस्तावावर समझोता करायला हवा। तरच पश्चिम आशियात स्थैर्य निर्माण होऊ शकतं। नाहीतर युद्धाची व्याप्ती वाढत जाणं हे सगळ्यांचंच सामूहिक अपयश ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।